हिंदुत्वाचा देव माझा मार्ग आम्हाला दावतो अयोध्येचा राम हा माझा ओम शिवाला लावतो अयोध्येचा राम हा माझा ओम शिवाला लावतो राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की हिंदुत्वाचा देवा माझा हिंदुत्वाचा देवा माझा मला लावतो अयोध्येचा राम माझा ओम शिवाला लावतो अयोध्येचा राम माझा ओम शिवाला लावतो राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला सादर करतोय कोकण कला मंच बहुरंगी नमन सादर करतोय गणेशाचा विकट अवतार अर्थात कामासूर दैत्याचा वध सारांश महापराक्रमी जालंधर दैत्याच्या विनाशासाठी त्याची पत्नी वृंदा हिचे पावित्र्य श्री विष्णूने भंग केले होते याचा बदला घेण्यासाठी त्याचा पुत्र कामासूर दैत्याने शिवशंकराची उपासना करून त्रैलोक्य विजयाचे वरदान प्राप्त करून घेतले होते आणि या नंतर
कामाचं दैत्य भगवान आपण सावध राहावं. हे कृष्णाची एंट्री लागणार आहे. जा लवकर. हॅलो हॅलो नृत्याची बिजली कडाडली इंद्राच्या दरबारा रंगविणका उर्वशी इंद्राची अप्सरा नृत्याची बिजली कडाडली इंद्राच्या दरबारा रंगविणका उर्वशी इंद्राची अप्सरा इंद्रा
अरे व्यक्तीराज कामासुरा एवढे सर्व बरं नव्हे उकाटाने पूर्णपीचा आणि सुनाने राज्याचे
भागवत होती ब्रह्मपुराण आपला श्रीवास नारायण नारायण महादेव आपल्या वराने तो कामासुद्धाचे फार दुर्मत्त झालाय आणि तो आता आपण काय करू येत आहे म्हणून म्हणतो आपण सावध राहावं नारायण रेज कुठं आहे कोण देणार आहे अकेला उजेल ना माईकचा आवाज वाढवायला सांगतो आवाज जास्त गाण्याचा आवाज जास्त जास्त नाही सर्वनाश करेल महादेवाचा शब्द आहे माझा उद्देश करू नको हा परिणाम तुझ्या मृत्यूसाठी तुझ्या सर्व नाशासाठी तुझ्या जवळ येते कामासुरा माझ्या वराने फार उन्मत्त झाला होता पण माझ्या मनात उत्पन्न झालेली शक्ती तुझ्या सर्व नाशासाठी येते कामासुरा सांभाळ कामासुरा सांभाळ सर्व देवांचं राज्य त्यांना परत कर आणि तू भूलोक सुखाने राज्य कर अन्यथा तुझा सर्वनाश सकळ आहे कामासुरा कामासुरा पृथ्वीवरील तुझा हा आकार थांबव कामासुरा एक अभिक्त शक्ती तुझ्या सर्वनाशासाठी येते सांभाळ कामासुरा सांभाळ
हे रसिक राजा कोकण कलामांचा सविनय सादर करीत आहोत. साज शृंगाराने नटलेली सदाबहार गाण्याने सजलेली घुंगरांची पैंजण सोबत नयन ब्रह्मनृत्याची जुगलबंदी इतकी मनमोहक वादकारी असणारी रसिकांच्या मनात घर करणारी स्त्रीलाही फुरळ पडावी अशी आमची लावण्यवती गवळण कोकण कलामांच्या मुंबई सविनय सादर करतोय शृंगारी गवळण.
तरणा दाटा पोरी दिसल्या की येतात लगेच डान्सायला. होय बाई खरं बोललीस. हल्लीचं मला त्रास आहे. त्यात कोणतरी म्हातारी हवी. मग मी काय म्हणते ती मालाडची आहे बघ मावशी. हो तीच तीच ती मावशी. कशी चालते कशी बोलते लोक बाई ती बाई. आता तिचीच गरज आहे आपल्याला. तुला नाही समजायचं. मारतेस का तिला आवाज? मी नाही. मार मार मार. हॅलो हॅलो हॅलो. एकदा मी का ग माझी अन्नाची शेवंता. आता मारतेस ना की बरं शेवटी मारते. हा मारते हात मारते. मावशी मावशी म्हणते हा मावशी तुझ्या बाजूला आहे का? नाही. मग एवढ्या जोरात का हाक मारते? एवढं सध्या तू हाक मार की बघ तुझा किती मोठा आवाज. मी मारते आवाज. माझा साथ देशील का? हा देते ना. मावशी ग कसं करमत नाही ग. मावशी मीच आवाज देते. दे बघू कितचा किती मोठा आहे ते बघू दे. हॅलो हॅलो हा दे दे बाई दे. हॅलो हॅलो हॅलो. शैलेश पिंगळे हे पुन्हा एकदा पावली लावणार आहेत. शैलेश पिंगळे हे पुन्हा एकदा गवळ्यांसाठी पावली लावणार आहेत. धन्यवाद दादा धन्यवाद. आवाज दे. अगे मावशे बाई सोड रे सोड. मी घातलेला हात काढ काढ काढ. मावशी काय करते? कशात घातलाय हा नवरा आहे ना त्याने काढ घातलाय हात. कशात काढ मी. ए बाई लवकर ये. दाखवतेस ना आता येते. ढोलकी वाला वाकी सुरू. येते येते भेटीला निमकऱ्यात. येते येते भेटीला निमकऱ्यात. मला पाहून घ्या माझ्या दोऱ्यात.
गाणं बाई मागे बसले कान म्हणून तुझं ऐकायला नाही गाणं. बोल बाई तूच काय ते थांब ग. काय हो मालडकर आवाज देताय की नाही बाई? सांगा ना कशी दिसते मी, सांगा ना कशी दिसते ही या नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते ही या नऊवारी साडीत. आता सांगताय का तिघ जण येऊ खाली? सांगा सांगा कशी दिसते मी. आवाज आवाज बाई आता तुम्ही देताय की नाही? कशी दिसते मी? भारे भारे So beautiful, so elegant, just looking like a हो ना का पाव? तुझाच की तुझाच विषय चालला ना इकडे, पण तुझाच असणार की शावटच आहे. मी काय म्हणते एवढा दिस उघडाय आणि तू इतक्या जोरा जोरात हाका मारल्या तरी सुद्धा इतक्या लेट होतीस कुठे ग? या खऱ्यात 4 गोष्टी आहेत. आता तुम्ही बाई माझ्या पुरी सांग इकडे ये. कानातच सांगणार. काल होता मंगळवार आणि आज आहे बुधवार. बाई मावशी अगं इथं आहे कधीपासून हाका मारल्या? रिपीट टेलिकास्ट करतोय हायलाइट आले आले. हा जास्त मंगळवार बाई परत सांगायला ये परत. हाय हाय युट्यूबर आहेस ना? हा पुढे जा. उठ ना हाय ना इतना. आणि आज परत आहे बुधवार आणि काल अहो नव्हती सुट्टी. उठे गोट्या लवकर. आणि झोपायला झाला उलटी नुसतं बाई उलटी होत मला. क्लायमेट बरोबर नाही ना. हा तर झोपायला झाला उलटी आणि सकाळी उठले तर काय बघते तर मी हे चढलेलं वरती कुठं आणि मी खाली. हा नुसतं खालीवर खालीवर खालीवर. काय मी तर खालीवर गेलं. तुमचं काय मधी? मला पण त्यांची आठवण आली. बाई बाजूला सांगते मला. आणि काय म्हणत होते मी? हा तर त्यांना सुट्टी असते ना तर हे वरती चढलेले असतात कौलावर आणि माझ्या हातात असते हिराची वाढवण. आणि दुखते ना माझी कंबर. आय 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 मार मार मार. अच्छा तू हे बोलत होतीस काय? होय होय. मला वाटलं की आपलं मी पण करते ना कधी कधी खालीवर आमची चढतात चौलावर म्हणून मी पण केलं खालीवर. काय मी काय म्हणते तुम्ही एवढा बिगिने बोलवलं त्याचं कारण तरी काय ग? सांग बाई तूच. ही म्हातारी एवढ्या मोठ्याने ओरडून सांगितलं तरी हिला बाई ऐकायला झालं नाही. ती बाई काय बाई बाई मी ती मला एवढ्या मोठ्या बिगिने हात मारला आणि अशी करतेस माहिती उत्तर मैदानात दाखवते चिल्ला. अगं उत्तर मी काम नाही बघ मारायचं पाणी आहे. पाठ लाग कोणा माझा हर 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 हे पहा किरबे हर हर हर. आणि काय चाललंय? चला बापू बाजारी जाऊया. हे माझं वाक्य. मावशी बाग चुकलीच वाटतं. आता मी काय म्हणते मला एवढं बिगी बोलवलं खरं
घेतलं काय सांगायला तुम्ही सांगा आता तुम्ही काय घेतलं ते सांगताय की नाही बाई तू जरासं लाव आणि बाजूला हो आता कोण येतं या बाई तुम्ही पिंक साडी बाई पिंक साडी ये लवकर जरा धीर म्हणून नाही तुम्हाला सारखं आपलं कुठे गेली कुठे जाणार तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही असं कधी होईल का आलेच फक्त नजरेला नजर देऊ नका यार आजपर्यंत खाया केलं पण ह्यावेळी जीवच घेईल जीव घे नंतर आता काय घेतलंच ते घे सांगते बाई मी बाई शेवंती तशी मी नाच बनते हॅलो हे पहा चैत्राली हरीश जाधव यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले साईराज म्युझिक ग्रुप यांच्याकडून 100 रुपये राधिका रावजी जाधव यांच्याकडून 100 रुपये अतुल हरिश्चंद्र माजलकर तालुका लांजा गाव माजल यांच्याकडून 101 रुपये अक्षय इंदुरकर अध्यक्ष या मंडळाचे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले यश मोहिते यांच्याकडून 50 रुपये पारितोषिक आले गौरी राकेश खानविलकर 101 रुपये मावशीने नाव घ्यायचं आहे पण गौरीचं घ्यायचं की राकेशचं घ्यायचं ते नंतर ठरवू यानंतर शांताराम नटे यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मावशीने त्यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे पवन कुणाल यश आणि करण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रभाकर दत्ताराम जाधव 201 रुपये आबोली गजरा या गाण्यासाठी पारितोषिक आले आहे जाधव तुमच्या गाण्यासाठी जे वन्स मोर आले हा गवळणपाठ झाल्यानंतर आबोली गजरा गाणं जरूर वन्स मोर करण्यात येईल संदीप इंदुरकर पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे अनिल चव्हाण संदेश काजरेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच जीपे केला यानंतर आपल्या समोर सादर करतोय आणि ज्या पात्राचा पुराणामध्ये जो संबंध आहे माफ करा कोकण कला मंचाने या आधी राधेची सासू हे पात्र आपल्या समोर साकारलं होतं पण आज पौराणिक कथेनुसार ग्रंथ आधारानुसार आम्ही राधेची आजी आम्ही कोकण कला मंच मुंबई राधेची आजी रसिका मायबापू आजपर्यंत आपण सगळी पात्र पाहिली असतील परंतु पहिल्यांदाच कोकण कला मंचाच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आणि आपल्या या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सादर करतोय राधेची आजी आणि तिचं नाव या कोकण कला मंचाच्या शायरांच्या माध्यमातून आपल्या समोर गीता नंतर ऐकवल्या जाईल तर सर्व कलाकारांना विनंती असेल आपण स्वागत करूया राधेच्या आजीचं तुझ्या
मागाशी सांगितल्याप्रमाणे मावशीने नाव घ्यायचे आहे. हॅलो प्रभाकर मावशीने नाव घ्यायचं आहे सर्वप्रथम. मी काय म्हणते ऐकताय ना, प्रभाकर रावांसाठी 6 शृंगाराने सजते. प्रभाकर रावांसाठी 6 शृंगाराने सजते. साडी बिडी काहीच नको, गाऊनच घालीन म्हणते. एवढं बिगी बिगी न्यायचं? अगं मला कपडे भांडी सगळं सोडून आली ही बाया. बाई किती घाम आला तो. काय राधे तुला कळत नाही कामं बिमं करायची ती? मला म्हणते बाजारी जायचंय बाजारी जायचंय. हा मला पण वाट नाही माहिती पुढची. मी काय म्हणते तुला वाट माहिती आहे ना पुढची? आता आठवत नाही पण दाखवतो. थांब मेमरी परत आणते. आता घे वाट दाखव पुढची. चला चला जाऊया बिगी बिगी. काय नाही हा घाट जाताना अवघड जाईल. हॅलो दुसरं नाव आहे मावशीने घ्यायचे शांताराम गटे. शांताराम गटे. माझा नवरा हाय त्याचं नाव फटे. माझं नवरा हाय त्याचं नाव फटे. आणि दुसरं बी मंगळसूत्र शांताराम फटे. राकेश खानविलकर हे मावशी नाव घ्यायचं आहे. आम्ही आलोय गवळणी करतोय आम्ही टाक. आलोय आम्ही गवळणी करतोय आम्ही टाक. रागेश्वराला भेटू बघते तर काय त्यांच्या घरात दादूचे मोठे मोठे बॉक्स. त्याचप्रमाणे मावशी संदीप इंदुलकर यांचाही एक कडक घासून नाव नव्हते. त्यांच्याकडे 101 रुपये निघालाय. संदीप इंदुलकर. सकाळ झाली कोंबडा हरवला कावळा करतो काव काव. सकाळ झाली कोंबडा हरवला कावळा करतो काव काव. संदीप आज या शुभदिनी घेते संदीप रावांचं नाव. क्या बात है चला आता बिगी बिगी गाणं घ्या एखादा. तूच घे. हॅलो इंदुलकर दादा आता आपण पावले लावू शकता कारण हे शृंगार गीत आहे. या गाण्यावरती आपण पावले लावू. संदीप दादा आपण पावले लावू. धन्यवाद.